Hi students, in today's lecture we are going to compare substitution reactions and elimination reactions. की बाकीचे जे काही झालेले लेक्चर आहेत त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे मेकॅनिझम्स बघितले. SN1 mechanism, we have seen SN2 mechanism, then SNI mechanism, also participation of neighboring groups in nucleophilic substitution reactions. हे सगळं बघितलं आपण. आणि स्टेरिओकेमिस्ट्री की प्रत्येक रिॲक्शनची स्टेरिओकेमिस्ट्री काय असेल. जसं की SN2 रिॲक्शनमध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होतो. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन न्यूक्लिओफाईल कॅन अटॅक ऑन कार्बोकॅटायन फ्रॉम बोथ द साइड्स. तर आपल्याकडे डी फॉर्म तयार होईल, एल फॉर्म तयार होईल. दोघांचं 50-50% मिक्सचर फॉर्म झालं की तयार होणार रेसमिक मिक्सचर विच इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. SN2 मध्ये आपल्याला माहिती आहे SN2 मध्ये बॅकसाईड अटॅक होतो. बॅकसाईड अटॅक झाला की जी काही जॉमेट्री आहे अराउंड स्टेरिओ सेंटर इट गेट्स इन्व्हर्टेड, वी गेट इन्व्हर्जन प्रोडक्ट. तो असेल आपल्याकडे मेन प्रोडक्ट, इन्व्हर्टेड प्रोडक्ट. SNI मेकॅनिझममध्ये आपण बघितलं की SNI मेकॅनिझममध्ये सेम साईडने अटॅक होतो. इट गिव्स रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. SNI सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक इंट्रामॉलिक्युलर रिॲक्शन. SOCl2 बरोबर आपण रिॲक्शन बघितली अल्कोहोलची. इन ॲब्सेन्स ऑफ पिरिडिन, इन ॲब्सेन्स ऑफ पिरिडिन SOCl2चा Cl क्लोरोसल्फाईड इस्टरमध्ये सेम साईडने अटॅक करतो इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती. आपल्याला प्रोडक्ट मिळतो अल्किल क्लोराईड विथ रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. आणि नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये सबसिक्वेंट 2 SN2 अटॅक्स होतात. बॅक टू बॅक 2 SN2 अटॅक. 2 SN2 अटॅकमुळे इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन, इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन, नेट रिझल्ट इज रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. तर ज्यावेळेस नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेट करेल सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये वी गेट प्रोडक्ट विथ रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. आता आपल्याकडे इकडे काही रिॲक्शन्स आहेत. तुम्ही जर रिॲक्शनकडे बघितलं तर तुम्हाला कळेल की रिॲक्शनमध्ये सबस्टिट्यूशन झाली की जशी काही पहिली रिॲक्शन इकडे ब्रोमीन आहे त्याची रिॲक्शन केली H2O बरोबर अराउंड 30 to 50 डिग्री सेल्सिअस. दिस ब्रोमीन इज सबस्टिट्यूटेड बाय हायड्रॉक्सिल ग्रुप. ती एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. खाली बघितलं आपण सबस्ट्रेट तर सेम आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. इथे रिएजंट पण सेम आहे H2O H2. सॉल्वंट इट सेल्फ इज ॲक्टिंग ॲज अ रिएजंट. इकडे H2O बरोबर रिॲक्शन झाली ॲट लो टेम्परेचर. इकडे जर तुम्ही बघितला तर टेम्परेचर आहे तो कमी टेम्परेचर आहे, सध्या लो टेम्परेचर. खालच्या रिॲक्शनमध्ये टेम्परेचर फक्त चेंज आहे. इकडे टेम्परेचर आहे हाय टेम्परेचर. तर वरती ज्यावेळेस H2O बरोबर रिॲक्शन झाली जो प्रोडक्ट मिळाला आहे तो सबस्टिट्यूशन प्रोडक्ट आहे. ब्रोमीन इज सबस्टिट्यूटेड बाय हायड्रॉक्सिल ग्रुप. खाली टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडची रिॲक्शन H2O बरोबर झाली ॲट हाय टेम्परेचर. तर तुमच्याकडे फॉर्म झाला हा इलिमिनेशन प्रोडक्ट, अल्किन बनलं आहे. हा ब्रोमीन गेला आणि शेजारच्या कार्बनचा H निघून गेला. हे अल्फा कार्बन आणि हा बीटा कार्बन ॲडजस्टंट कार्बन. बीटाचा H गेला, अल्फाचा फंक्शनल ग्रुप निघून गेला. इकडे फॉर्म झाला डबल बॉन्ड. ते आपल्याकडे फॉर्म झालं अल्किन. खाली एक जी रिॲक्शन आहे परत एकदा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. सगळीकडे सबस्ट्रेट सेम आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. फक्त रिॲक्शन कंडिशन्स चेंज होत आहेत. इकडे रिएजंट सेम आहे, टेम्परेचर चेंज झाला तर प्रोडक्ट्स चेंज होतात. की ज्यावेळेस तुमच्याकडे टेम्परेचर कमी असतो त्यावेळेस बनतो सबस्टिट्यूशन प्रोडक्ट ॲज अ मेजर प्रोडक्ट. टेम्परेचर इन्क्रीज झाला की इलिमिनेशन प्रोडक्ट बनतो मेजर प्रोडक्ट. बोथ सबस्टिट्यूशन अँड इलिमिनेशन रिॲक्शन्स आर कॉम्पिटिंग विथ वन अनदर इन अ सेम रिॲक्शन. बट द प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट विच प्रोडक्ट इज फॉर्म इन मोर अमाउंट डिपेंड्स ऑन रिॲक्शन कंडिशन्स अँड व्हॉट टाईप ऑफ रिएजंट वी आर युझिंग ड्युरिंग द रिॲक्शन. तर हे आपण इकडे सांगतोय फक्त, बाकी काही नाही. तर पुढे बघूयात. इकडे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड सबस्ट्रेट सेम आहे, फक्त इकडे सोडियम इथॉक्साईड आहे. सोडियम इथॉक्साईडमध्ये हा जो बेस आहे CH3 CH2O-. इकडे इलिमिनेशन रिॲक्शन झाली. हा ब्रोमीन गेला अल्फा कार्बनचा आणि बीटा कार्बनचा H निघून गेला इथला. इकडे फॉर्म झाला अल्किन. ती एक इलिमिनेशन रिॲक्शन आहे. वरती जी रिॲक्शन चालू आहे ती तुम्हाला दिसते की कसली रिॲक्शन आहे, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक. OH आहे त्यांनी रिप्लेस केला ब्रोमीनला. खाली जी रिॲक्शन चालू आहे आपल्याला दिसतं ही एक इलिमिनेशन रिॲक्शन, इलिमिनेशन. इकडे जी रिॲक्शन चालू आहे मेजर प्रोडक्ट आपल्याला दिसतोय एक इलिमिनेशन रिॲक्शन चालू आहे इथे पण. फक्त मेकॅनिझम डिफरंट आहे. का तर पहिली रिॲक्शन ज्यावेळेस होणार आहे पहिल्या रिॲक्शनचा रेट सांगतोय की हा जो टर्शरी ब्युटिल अल्कोहोल फॉर्मेशनचा रेट आहे दॅट रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड रेज टू 1.
म्हणजे फर्स्ट जी रिॲक्शन आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे आणि त्या सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा रेट फक्त एकाच रिॲक्टंटवरती डिपेंडंट आहे. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ते आपल्याला माहीत आहे एक कसली रिॲक्शन आहे SN1 रिॲक्शन. Substitution nucleophilic unimolecular reaction in which rate of reaction depends on only one molecule. It is a multi-step reaction proceeds through formation of carbocation. तर पहिली रिॲक्शन एक SN1 रिॲक्शन आहे. आता ही जी सेकंड रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये होतं आहे इलिमिनेशन. पण ही जी रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये इलिमिनेशन होतं आहे तसा कायनेटिक स्टडी पण काय सांगतोय की रेट ऑफ दिस सेकंड इलिमिनेशन रिॲक्शन ऑल्सो प्रपोर्शनल टू ओनली कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. H2Oच्या कॉन्सन्ट्रेशनवरती हा इलिमिनेशनचा रेटच डिपेंडंट नाही आहे. तर ही जी काही इलिमिनेशन रिॲक्शन आहे त्याचा रेट फक्त एकाच रिॲक्टंटवरती डिपेंडंट आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. म्हणजे ही इलिमिनेशन रिॲक्शन पण काय युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे आणि अशा रिॲक्शनला आम्ही म्हणतो E1 रिॲक्शन. E1 मेकॅनिझम. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर, इलिमिनेशन रिॲक्शन युनिमॉलिक्युलर. का त्या इलिमिनेशन रिॲक्शनचा रेट फक्त कोणावरती डिपेंडंट आहे ओनली वन सबस्टेट, ओनली वन रिॲक्टंट मॉलिक्यूल. पुढे ही जी थर्ड रिॲक्शन आहे थर्ड रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय दिसतंय थर्ड रिॲक्शनमध्ये टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड सेम सबस्टेट स्टेरिकली हिंडर्ड सबस्टेट टर्शरी सबस्टेट स्टेरिकली हिंडर्ड सबस्टेट्स आणि इकडे जो घेतला आपण न्यूक्लिओफाईल इथॉक्साईड आयन इट इज अ स्ट्रॉंग बेस. हा न्यूक्लिओफाईल तर आहेच पण ह्याची H काढून घ्यायची टेंडन्सी जास्त आहे इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती अटॅक करण्यापेक्षा. की हा जो इथॉक्साईड आयन आहे ह्या कार्बनवरती अटॅक करायच्या ऐवजी इकडे अटॅक करेल का तर तो जास्त स्ट्रॉंगर बेस आहे. हे आपण फॅक्टर्स अफेक्टिंग SN1 SN2 मेकॅनिझममध्ये बघितलं आहे की ज्यावेळेस न्यूक्लिओफाईल एक स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असेल गुड न्यूक्लिओफाईल इट प्रिफर्स टू अटॅक ऑन अल्फा कार्बन ॲटम whereas base prefers to attack on बीटा हायड्रोजन ॲटम्स. बीटा कार्बन आहे त्याच्या हायड्रोजनवरती अटॅक करायचा H काढून घ्यायचा इलिमिनेशन रिॲक्शन द्यायची. तर हा जो इथॉक्साईड आयन आहे इकडे दिस इथॉक्साईड आयन इज अ स्ट्रॉंग बेस अँड स्ट्रॉंग बेस हॅज टेंडन्सी टू अटॅक ऑन बीटा हायड्रोजन दॅन अटॅकिंग ऑन अल्फा कार्बन. तर आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही. हा इथॉक्साईड आयन इथे अटॅक करण्याचे चान्सेस एकदम कमी आहेत का आता हा स्टेरिकली हिंडर्ड सबस्ट्रेट आहे. हा एक बिगर बेस आहे आणि स्ट्रॉंगर बेस हायली रिॲक्टिव्ह. हा स्ट्रॉंगर बेस H काढून घेईल बीटा हायड्रोजन ॲटमचा इकडे फॉर्म होऊन जाईल डबल बॉन्ड किंवा इकडे फॉर्म होऊन जाईल डबल बॉन्ड ते नंतर बघू. सध्या तर दिसतं आपल्याला एक इलिमिनेशन रिॲक्शन आहे आणि इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आम्ही यूज केला एक स्ट्रॉंगर बेस आणि एक्सपेरिमेंटल स्टडी सांगतो आपल्याला की हा थर्ड रिॲक्शनचा जो रेट आहे विच इज अ इलिमिनेशन रिॲक्शन दॅट रेट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ॲज वेल ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल. दोघांवरती रेट डिपेंडंट आहे दोन मॉलिक्यूलवरती रेट डिपेंडंट आहे इलिमिनेशन रिॲक्शनचा. म्हणजे ही जी थर्ड रिॲक्शन आहे इट इज अ बाय मॉलिक्युलर इलिमिनेशन रिॲक्शन. ह्या रिॲक्शनमध्ये एकाच मॉलिक्यूलवरती रेट डिपेंडंट होता. हे सगळं एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलं आहे की कॉन्सन्ट्रेशन चेंज करून बघायचं की रेट चेंज होतोय का. वरच्या रिॲक्शनमध्ये कळतं की H2Oचं कॉन्सन्ट्रेशन किती चेंज केलं तरी रेट काही चेंज होत नाही. हा पण एक कळतंय की टेम्परेचर इन्क्रीज केला की सबस्टिट्यूशनच्या ऐवजी प्रोडक्ट कुठला मिळतोय इलिमिनेशन प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला सध्या एक फॅक्टर तर कळतोय की रिॲक्शन जर तुम्हाला करायची असेल इलिमिनेशन रिॲक्शन्स आर फेवर्ड ॲट हाय टेम्परेचर. जेवढा तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज करणार तेवढी रिॲक्शन इलिमिनेशन प्रोडक्ट जास्त देणार आहे सबस्टिट्यूशन प्रोडक्टपेक्षा. हे पहिल्या दोन रिॲक्शन सांगतात आपल्याला. ही थर्ड रिॲक्शन आम्हाला सांगते की इलिमिनेशन होणार आहे जर बेस कसला यूज करू आपण स्ट्रॉंग बेस. सो इलिमिनेशन इज फेवर्ड ॲट हाय टेम्परेचर अँड इलिमिनेशन इज फेवर्ड वेन स्ट्रॉंग बेस इज युज्ड. की ज्यावेळेस बेस एकदम स्ट्रॉंगर असेल की ज्याची H वरती अटॅक करण्याची टेंडन्सी जास्त असेल दॅन अटॅकिंग ऑन इलेक्ट्रोफिलिक कार्बन. आणि थर्ड रिॲक्शनमध्ये रिॲक्शनचा रेट आहे दोन मॉलिक्यूलवरती डिपेंडंट आहे सबस्ट्रेटवरती आणि न्यूक्लिओफाईलवरती म्हणजे बेसवरती. दोघांवरती रेट डिपेंडंट आहे. इट इज अ बाय मॉलिक्युलर रिॲक्शन.
तर ही रिॲक्शन ज्या मेकॅनिझमनी प्रोसीड होते त्याला आम्ही म्हणतोय E2 मेकॅनिझम, बायमॉलिक्युलर इलिमिनेशन, युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन. आता फोर्थ रिॲक्शनमध्ये बघूयात. फोर्थ रिॲक्शनमध्ये दोन्हीकडे सबस्ट्रेट सेम आहे, फोर्थ आणि फिफ्थमध्ये. CH3 CH2 CH2 Br, CH3 CH2 CH2 Br, दोन्हीकडे N प्रॉपिल ब्रोमाइड सबस्ट्रेट आहे. फक्त रिॲक्शन कंडिशन सॉल्वंट चेंज केला आपण. KOH इकडे पण KOH, पण इथे रिॲक्शन कशामध्ये चालू आहे? ॲक्वियस मीडियममध्ये, वॉटरमध्ये. इकडे रिॲक्शन कशामध्ये चालू आहे? अल्कोहोलिक मीडियममध्ये. ही रिॲक्शन चालू आहे आपण म्हणूयात इथिल अल्कोहोलमध्ये. तर त्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये आम्ही रिॲक्शन करतोय. हा प्रायमरी सबस्ट्रेट आहे, प्रायमरी सबस्ट्रेट आहे, प्रायमरी सबस्ट्रेट आहे. ॲक्वियस KOH बरोबर रिॲक्शन झाली तर हा जो प्रोडक्ट बनला आहे, इन विच ब्रोमिन इज सबस्टिट्युटेड बाय OH. ब्रोमिन गेला आणि ब्रोमिनच्या जागेवरती कोण अटॅच झाला? OH. ब्रोमिनच्या जागेवरती OH अटॅच झाला तर ही एक कसली रिॲक्शन आहे? सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक. आणि सबस्ट्रेट जर प्रायमरी आहे तर कुठला मेकॅनिझम होणार नाही याच्यामध्ये? SN1. का तर हा ब्रोमिन पेअर घेऊन निघून गेला की कार्बोकेटायन कसला बनेल? प्रायमरी कार्बोकेटायन, इंडक्टिव्हली स्टॅबिलाइज, लेस स्टेबल. त्याच्यामध्ये SN1 रिॲक्शन होणार नाही. आता जी रिॲक्शनने हा प्रोडक्ट बनला आहे तो कसला प्रोडक्ट बनला आहे? SN2 प्रोडक्ट आहे. हा जो इथे प्रोडक्ट बनला आहे तो एक SN2 प्रोडक्ट आहे. आणि अजून ह्याच रिॲक्शनमध्ये काय झालं आहे? इलिमिनेशन. का तो OH मायनस एक स्मॉलर बेस न्यूक्लिओफाईल आहे ॲज वेल ॲज बेसिक नेचरचा आहे. OH मायनस हा KOH आहे, त्याला मी इकडे म्हणतो OH मायनस. हा स्मॉलर साईजमध्ये, त्यामुळे हा स्मॉलर साईजमध्ये हा इलेक्ट्रोफिलिक कार्बनपर्यंत पोचू शकतो, अल्फा कार्बन. प्रायमरी कार्बन स्टेरिकली लेस हिंडर्ड, स्टेरिकली लेस हिंडर्ड आहे म्हणून हा OH मायनस इझिली याच्यावरती अटॅक करेल आणि ब्रोमिन पेअर घेऊन निघून जाईल. सायमल्टेनियसली कन्सर्टेड मेकॅनिझम, SN2 मेकॅनिझम टू गिव्ह N प्रॉपिल अल्कोहोल. आणि अजून ह्याच रिॲक्शनमध्ये काय होऊ शकतं? ह्याच रिॲक्शनमध्ये बीटा कार्बनवरती अटॅक होऊ शकतो. CH3 CH H CH2 आणि इकडे ब्रोमिन आणि अटॅक करायला आला OH मायनस. तर OH मायनस हा अल्फा कार्बन शेजारचा बीटा कार्बन OH मायनसने अटॅक केला ह्या H वरती. H काढून घेतला. H काढून घेतला की हा बॉन्ड आहे ह्या दोघांच्या मध्ये येणार ॲज अ पाय बॉन्ड. हा ब्रोमिन पेअर घेऊन निघून जाणार. इट विल गिव्ह अल्किन हॅज अ प्रोडक्ट. तर ज्यावेळेस ही रिॲक्शन चालू आहे ॲक्वियस सोल्युशनमध्ये, ॲक्वियस सोल्युशनमध्ये हे जे OH मायनस आहे त्यांचं इफेक्टिव्हली होणार आहे सॉल्वेशन. की हा जो न्यूक्लिओफाईल आहे आपल्याकडे विच इज अ गुड बेस OH मायनस, हा जो OH मायनस आपल्याकडे न्यूक्लिओफाईल आहे, एक गुड बेस आहे. ॲक्वियस सोल्युशनमध्ये हा OH मायनसला सगळे कोण पकडून ठेवणार आहेत? H2O मॉलिक्युल्स. पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन हा OH मायनसला पकडणार. वॉटरच्या याच्यावरती फॉर्म होणार लेयर्स, ह्याला आपण काय म्हणतो? सॉल्वेटेड और हायड्रेटेड OH मायनस, सॉल्वेटेड OH मायनस आयन्स. तर एक्सटेन्सिव्हली सॉल्वेशनमुळे का तर OH मायनस आहे, वॉटरबरोबर हायड्रोजन बॉन्ड्स फॉर्म करू शकतो. इकडे आपल्याकडे आयन डायपोल इंटरॅक्शन आहे. तर इकडे हे पार्शियली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन्स वॉटरमधले इफेक्टिव्ह सॉल्वेशन करणार OH मायनसचं. हायड्रेटेड रेडियाय OH मायनसची होणार इन्क्रीज, त्याचं न्यूक्लिओफिलिक नेचर इन्क्रीज होणार. आपण बघितलं की जेवढा मॉलिक्यूल किंवा ॲटमचा साईज बिगर तेवढं त्याचं न्यूक्लिओफिलिक नेचर जास्त इन्क्रीज होत जातं. का तर एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन त्याचं इन्क्रीज होऊ शकतं. आणि OH मायनसला जेवढा जास्त सॉल्वेट करणार तेवढी याची बेसिसिटी होणार डिक्रीज. रिॲक्टिव्हिटी जी आहे OH मायनसची ती डिक्रीज होणार, तर बेसिसिटी डिक्रीज होणार. म्हणून इलिमिनेशन प्रोडक्ट मिळाला आहे मायनर प्रोडक्ट आणि सबस्टिट्यूशन प्रोडक्ट मिळाला आहे मेजर प्रोडक्ट. आणि हा जो इलिमिनेशन प्रोडक्ट मिळणार आहे इकडे तो मिळणार आहे E2 मेकॅनिझममुळे. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर, हे बायमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर म्हणजे कार्बोकेटायन थ्रू प्रोसीड होणार. याच्यामध्ये कार्बोकेटायन बनत नाही आहे. का तर कार्बोकेटायन कसला बनतोय? प्रायमरी, लेस स्टेबल. तर हा जो इलिमिनेशन प्रोडक्ट बनणार आहे तो E2 मेकॅनिझमनी होणार आहे. SN2 मेकॅनिझम काही होऊ शकतं. ॲक्वियस सोल्युशनमध्ये SN2 रिॲक्शन होऊ शकते.
E2 रिॲक्शन होऊ शकते डिपेंडिंग ऑन चॉईस ऑफ सॉल्वंट अँड टेम्परेचर. आत्ता काही आपण ह्या रिॲक्शनमध्ये टेम्परेचर जास्त ठेवला नाही, टेम्परेचर कमी ठेवला आहे, तर आपल्याला काय मिळाला सबस्टिट्यूशन प्रोडक्ट ॲज अ मेजर प्रोडक्ट SN2 मेकॅनिझमनी. आणि अजून होऊ शकतं E2 मेकॅनिझम की OH येणार, H काढून घ्यायला सुरुवात होणार. H काढून घ्यायला सुरुवात झाली की ह्या दोघांमधला बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात होणार. H घेऊन चालला ह्या दोघांमधला बॉन्ड ब्रेक होणार. इकडे एक नवीन बॉन्ड फॉर्मेशन चालू होणार का तर CBr हा बॉन्ड ब्रेक होणार, ब्रोमीन पेअर घेऊन निघून जाणार. इकडे ब्रोमीन पेअर घेऊन निघून जायला लागला, हा बॉन्ड ब्रेकिंग चालू आहे, हे बॉन्ड ब्रेकिंग चालू आहे आणि इथे फॉर्म होणार एक नवीन बॉन्ड फॉर्मेशन. ते एक सिंगल स्टेपमध्ये होणार आहे कन्सर्टेड मेकॅनिझम की OH H वरती अटॅक करणार बीटा, CH बॉन्ड वीक बनणार, CBr बॉन्ड तुटायला लागणार आणि CC बॉन्ड फॉर्मेशन सुरू होणार, पाय बॉन्ड फॉर्मेशन. ते सगळं सिंगल स्टेपमध्ये होणार. नंतर हा H कम्प्लिटली निघून जाणार, ब्रोमीन कम्प्लिटली निघून जाणार, इथे फॉर्म होणार पाय बॉन्ड E2 मेकॅनिझम. का तर ह्या रिॲक्शन स्टेपमध्ये OH मायनस पण इन्वॉल्ड आहे आणि सबस्ट्रेट पण इन्वॉल्ड आहे, तर रिॲक्शनचा रेट दोघांवरती डिपेंडेंट असेल ह्या रिॲक्शनमध्ये E2 मेकॅनिझम. तर खाली काय आहे इकडे हे सगळ्या डिटेलमध्ये बघणार आहे आपण, फक्त आत्ता कंपॅरिझन करतोय आपण की ज्यावेळेस सबस्ट्रेटची रिॲक्शन चालू आहे न्यूक्लिओफाईल बरोबर, वी कॅन गेट सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट ॲज वेल ॲज इलिमिनेटेड प्रोडक्ट. आणि कोण किती बनणार हे कशावरती डिपेंडंट आहे, टेम्परेचर, नेचर ऑफ न्यूक्लिओफाईल, नेचर ऑफ सॉल्वंट, की काय आपल्याकडे कुठल्या नेचरचा न्यूक्लिओफाईल आहे, न्यूक्लिओफाईल एकदम स्ट्रॉंगर आहे, स्ट्रॉंग बेस आहे, तर इलिमिनेशन मिळेल. रिॲक्शनमध्ये टेम्परेचर एकदम हाय आहे, एंट्रॉपी फेवर्ड टेम्परेचर आहे, तर तिकडे आपल्याकडे फॉर्म होणार आहे इलिमिनेशन प्रोडक्ट. इकडे आता इकडे चेंज केला आहे सॉल्वंट, अल्कोहोल, इथील अल्कोहोल आपण सॉल्वंट घेतला आहे CH3 CH2 OH, हे इथील अल्कोहोल आहे आणि तो कोणाबरोबर घेतला आहे KOH बरोबर. KOH डिसोसिएट होणार K प्लस OH मायनसमध्ये. आता अल्कोहोल आहेत, अल्कोहोल सार लेस बेसिक, अल्कोहोल्स काही जास्त खतरनाक आहे, सॉरी बेसिक नाही ॲसिडिक, अल्कोहोल्स आर लेस ॲसिडिक, एवढे खतरनाक ॲसिडिक नसतात कार्बॉक्झिलिक ॲसिड सारखे वगैरे. तर हा जो बेस आहे अल्कोहोल आहे, अल्कोहोलचा H काढून घेऊ शकतो का आता हा H पार्शली पॉझिटिव्हली चार्ज आहे. OH ग्रुप आहे, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायड्रोजनपेक्षा जास्त आहे, H ची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजन खेचणार, याच्यावरती आला पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, पार्शल निगेटिव्ह चार्ज सॉल्वंटवरती अल्कोहोल. आणि हा OH मायनस याचा काढून घेणार H काढून घेतला, ही पेअर राहणार ऑक्सिजनकडे. आपल्याकडे काय फॉर्म होणार आहे इकडे इक्विलिब्रियम दाखवतोय आपण इकडे, का तर ही रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जास्त चालणार नाही, का तर अल्कोहोल आहे, अल्कोहोल्स आर वीकली ॲसिडिक दॅन वॉटर इटसेल्फ, वॉटरपेक्षा हे कमी ॲसिडिक आहेत. पुढे आपल्याकडे फॉर्म झालं इकडे CH3 CH2 O मायनस, इथॉक्साईड आयन प्लस अजून आपल्याकडे काय फॉर्म झालं H2. आणि तुम्हाला आत्ताच म्हणलं की ॲसिडिक नेचर H2Oचा अल्कोहोलपेक्षा जास्त आहे, म्हणजे H प्लस द्यायची टेंडन्सी H2Oची अल्कोहोलपेक्षा जास्त आहे. H2Oची H प्लस द्यायची टेंडन्सी जास्त आहे, म्हणजे रिॲक्शन जास्त कुठल्या डायरेक्शनमध्ये शिफ्टेड असणार आहे, बॅकवर्ड, की ज्या डायरेक्शनमध्ये हा इथॉक्साईड आयन वॉटरकडून H काढून घेतोय. का H काढून घेतोय का तर वॉटर इज मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल. आणि रिव्हर्स लँग्वेजमध्ये हा जो OH मायनस आहे इट इज लेस बेसिक दॅन इथॉक्साईड आयन, का आता हा इक्विलिब्रियम आहे, जास्तीत जास्त कुठल्या डायरेक्शनमध्ये शिफ्टेड असतो, बॅकवर्ड. फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये रिॲक्शन कमी चालते का तर फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये हे जे बनतंय हे स्ट्रॉंगर बेसिक आहे कुणापेक्षा, OH मायनसपेक्षा ह्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे H काढून घ्यायची, आणि वॉटरची H द्यायची टेंडन्सी जास्त आहे कुणापेक्षा, इथील अल्कोहोलपेक्षा. म्हणजे अशा अल्कोहोलिक KOH मध्ये हा इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल, अल्कोहोलिक KOH मध्ये हा इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल. आणि इकडे आपण म्हणलं की इथॉक्साईड आयन इज अ स्ट्रॉंग बेस. हे जे इथॉक्साईड आयन्स आहेत त्यांची अटॅकिंग टेंडन्सी बीटा हायड्रोजनवरती जास्त आहे दॅन अल्फा हायड्रोजन ॲटम, का ते जास्त बेसिक आहेत. तर ह्यांनी जर अटॅक केला ह्या बीटा हायड्रोजनवर, इकडे आपण रिप्रेझेंट करूयात की OH मायनसच्या ऐवजी O CH2 CH3,
ही रिॲक्शन आपण बघितली 11th मध्ये, प्रिपरेशन ऑफ अल्किन्समध्ये. प्रिपरेशन ऑफ अल्किन्स फ्रॉम अल्किल हॅलाइड्स बाय रिॲक्टिंग अल्किल हॅलाइड्स विथ अल्कोहोलिक KOH. When alkyl halides are boiled, high temperature. When alkyl halides are boiled with alcoholic KOH or NaOH, alkene is formed. ही 11th मधली रिॲक्शन आहे, अल्किन चॅप्टर मधली प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. आणि याच्यामध्ये आम्ही म्हणतोय की होतंय काय की हा इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झाला. ह्या सोल्युशनमध्ये OH मायनस बरोबर अजून काय प्रोड्यूस झाले, OH मायनस तर आहेतच, अजून काय प्रोड्यूस झाले थोडेफार इथॉक्साइड आयन. आणि इथॉक्साइड आयन काय आहेत, इथॉक्साइड आयन्स आर स्ट्रॉंग बेस. ते स्ट्रॉंग बेस आहेत, बीटा हायड्रोजनवरती अटॅक करणार, हायड्रोजन काढून घेणार, हा बॉन्ड शिफ्ट होणार ह्या दोघांच्या मध्ये आणि आपल्याला बनणार इलिमिनेशन प्रोडक्ट ॲज अ मेजर प्रोडक्ट. तर इकडे फॉर्म होणार आहे हा मेजर प्रोडक्ट. आणि इकडे ह्याच्यामध्ये जे OH मायनस आहेत त्यांचं जास्त सॉल्वेशन नाही होणार. असं जसं वॉटरनी OH मायनसला सॉल्वेट केला तसा अल्कोहोल आहे, इथिल अल्कोहोल, ते OH मायनसला जास्त सॉल्वेट नाही करू शकणार. का तर याच्यामध्ये हा बल्कियर ग्रुप आहे, अल्किल ग्रुप. त्यामुळे जास्त इथिल अल्कोहोलचे मॉलिक्यूल OH मायनसच्या अराउंड येणार नाहीत असे. तिथे काय होणार, OH मायनस आहे त्याला अल्कोहोलचे मॉलिक्युल्स पकडणार आहेत. आता हा पण आयनचं होणार आहे सॉल्वेशन इथिल अल्कोहोलमध्ये. फक्त इथे पकडताना कोण पकडणार आहे आता, CH3 CH2 OH, हे H पकडणार. एका मॉलिक्यूलमध्ये एकच H आहे, वॉटरमध्ये 2 H होते, आपल्याला ऑक्सिजन अटॅच, की एका मॉलिक्यूलमधले 2 H ह्याला पकडत होते आणि याचं होत होतं सॉल्वेशन वॉटरमध्ये. आता अल्कोहोलमध्ये सॉल्वेशन व्हायची टेंडन्सी कमी होणार आणि जास्त अल्कोहोलचे मॉलिक्यूल एकमेकांच्या जवळ पण येणार नाहीत. का तर इथिल ग्रुप्स आहेत, बिगर ग्रुप्स आहेत. तर OH मायनसचं सॉल्वेशन होणार कमी. सॉल्वेशन त्याचं कमी झालं की त्याची रिॲक्टिव्हिटी काही कमी होणार नाही. जेवढा जास्त सॉल्वेट होणार तो तेवढा बनणार स्टेबल, जेवढा कमी सॉल्वेट होणार तेवढा अनस्टेबल, तेवढी रिॲक्टिव्हिटी हाय आणि मग तो H काढून घेऊ शकतो. हायली रिॲक्टिव्ह आहे OH मायनस आयनची, तर तो काढून घेऊ शकतो H. का तर बेसिसिटी इन्क्रीज होणार आहे. तर सॉल्वंट चेंज करून आपण एक्सटेंट ऑफ सॉल्वेशन चेंज करू शकतो, रिॲक्टिव्हिटी चेंज करू शकतो आणि रिॲक्शनचं नेचर चेंज करू शकतो फ्रॉम सबस्टिट्यूशन टू इलिमिनेशन. तर ओव्हरऑल हे सगळं आपल्याला काय सांगतंय फक्त की रिॲक्शनमध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स अँड इलिमिनेशन रिॲक्शन्स कॉम्पिट्स विथ वन अनादर. तुमच्याकडे सबस्ट्रेट जर असेल टर्शरी, स्टेरिकली मोर हिंडर्ड, सबस्ट्रेट जर टर्शरी असेल, स्टेरिकली मोर हिंडर्ड असेल, तर आम्हाला माहीत आहे त्याच्यामध्ये काय होत नाही, बॅकसाइड अटॅक, एसेंटो अटॅक होत नाही. का तर हा कार्बन आहे, स्टेरिकली क्राउडेड आहे, तर H2O याच्या पाठीमागे येऊन कार्बनवरती अटॅक करेल, याची प्रोबॅबिलिटी एकदम निग्लिजिबल आहे, एसेंटो रिॲक्शन होत नाही आहे. पण ही पहिली रिॲक्शन, सेकंड रिॲक्शन आणि थर्ड रिॲक्शन सांगते काय आम्हाला की हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइडमध्ये SN1 रिॲक्शन होऊ शकते, E1 रिॲक्शन होऊ शकते, E2 रिॲक्शन होऊ शकते. म्हणजे हा रिॲक्शन्स आहेत, हा कॉम्पिटिंग रिॲक्शन्स आहेत. SN1 रिॲक्शन कॉम्पीट करू शकते कुणाबरोबर, E1 रिॲक्शन बरोबर. E1 रिॲक्शन कॉम्पीट करू शकते कुणाबरोबर, E2 रिॲक्शन बरोबर. आता रिॲक्शन होणार कुठली मग, SN1 होणार, E1 होणार, E2 होणार कुठली, ते आपल्याला हळूहळू कळत जाईल की रिॲक्शन आपण करायची कुठली. जेवढे आपण MCQ सोडवू तेवढं ते लक्षात येतं. आत्ता तरी आम्हाला काय कळतं की SN1 आणि E1, SN1 आणि E1 ह्या युनिमॉलिक्युलर रिॲक्शन्स, म्हणजे यांच्यामध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होतो. तर ज्या सबस्ट्रेटमध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होईल त्या सबस्ट्रेटमध्येच काय होऊ शकतं, SN1 E1. इकडे आम्ही बघितलं की प्रायमरी कार्बोकॅटायन बनेल लेस स्टेबल, तर याच्यामध्ये SN1 आणि E1 होण्याचे चान्सेस कमी आहेत. पण हा E2 होऊ शकते याच्यामध्ये. आणि बेस जर घेतला आपण स्ट्रॉंगर बेस कधी पण आम्ही घेतले खतरनाक स्ट्रॉंगर, तर आम्हाला माहित आहे स्ट्रॉंगर बेस ऑलवेज फेवर्स E2 मेकॅनिझम. का तर E2 मेकॅनिझममध्ये रिॲक्शनचा रेट बेसच्या कॉन्सन्ट्रेशनवरती आणि बेसच्या बेसिसिटीवरती डिपेंडंट असतो की त्याची रिॲक्टिव्हिटी किती आहे. तर जेवढा स्ट्रॉंगर बेस तेवढी कुठली रिॲक्शन होणार आहे, E2 रिॲक्शन. आणि जेवढा तुमच्याकडे माइल्ड बेस, कमी रिॲक्टिव्ह बेस, वीक बेस म्हणजे कसले, अशा टाईपचे बेस,
H2 वीक बेस NH3 अमाइन, हा पण काही खतरनाक स्ट्रॉंगर बेस नाही आपल्याकडे NH3 इथिल अल्कोहोल किंवा अल्कोहोल म्हणूयात आपण जनरल ROH अल्कोहोल, हे दिसतात आपल्याला न्यूट्रल आहेत सगळे. हे सॉल्वंट म्हणून पण ॲक्ट होऊ शकतात, न्यूक्लिओफाईल म्हणून पण ॲक्ट होऊ शकतात, बेस म्हणून पण ॲक्ट होऊ शकतात. तर हे जे आहेत हे काही जास्त देणार नाहीत आपल्याला E2 मेकॅनिझम, का तर E2 मध्ये आपल्याला लागतो स्ट्रॉंग बेस आणि हे सगळे माइल्ड बेसेस आहेत, वीक बेसेस आहेत. तर हे फेवर करतात SN1 किंवा E1 मेकॅनिझम. आणि SN1 आणि E1 मध्ये जास्त कुणावर कुठली रिॲक्शन होणार हे कशावरती डिपेंडंट आहे? टेम्परेचर. जेवढा टेम्परेचर जास्त तेवढी रिॲक्शन कुठली होणार? E1. जेवढा टेम्परेचर कमी, रूम टेम्परेचर, तेवढी रिॲक्शन जास्त कुठली होणार? SN1. तर रिॲक्शनमध्ये जर बनत असेल कार्बोकॅटायन, म्हणजे तुमच्याकडे जर सबस्ट्रेट असेल टर्शरी, बेन्झिलिक, ॲलिलिक, इन विच चान्सेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन इज मोर, टर्शरी, बेन्झिलिक, ॲलिलिक, आणि त्यांची रिॲक्शन कोणाबरोबर चालू आहे? असल्यांबरोबर, की जे वीकली बेसिक आहेत, वॉटर, अल्कोहोल, अमाइन किंवा अमोनिया, की जे जास्त बेसिक नाहीत, न्यूट्रल आहेत. तर चान्सेस जास्त कुणाचे आहेत? SN1 आणि E1चे. आणि रिॲक्शन जर कमी टेम्परेचरला चालू असेल तर मॅक्झिमम काय होणार आहे? SN1 मेकॅनिझम. तुम्ही जसा टेम्परेचर इन्क्रीज करत जाणार, SN1 रिॲक्शन व्हायच्या ऐवजी रिॲक्शन कुठली चालू होणार? E1 रिॲक्शन. आणि तुमच्याकडे सबस्ट्रेट तेच आहेत, टर्शरी, ॲलिलिक, बेन्झिलिक, पण तुम्ही रिॲक्शन करताना रिॲक्शन करताय स्ट्रॉंग बेस बरोबर, इथॉक्साइड आयन्स, म्हणजे अल्कॉक्साइड आयन्स, RO मायनस, अल्कॉक्साइड आयन्स, अमाइड आयन्स, NH2 मायनस, खतरनाक बेसिक, अमाइड आयन्स, NH2 मायनस, H मायनस, हायड्राइड, सोडियम हायड्राइड, लिथियम हायड्राइड, हायड्राइड टाईप, टर्शरी ब्युटॉक्साइड, म्हणजे अल्कॉक्साइडच, पण एक बल्की बेस. बल्की बेस आर बॅड न्यूक्लिओफाइल्स बट गुड बेसिस. हा न्यूक्लिओफाइल नाही, का आता इलेक्ट्रोफिलिक कार्बनपर्यंत पोहोचणं मुश्किल आहे, कारण स्वतःच एक बल्कियर आहे. हा H काढून घेणार, स्टेरिकली लेस हिंडेड. ते इलिमिनेशन देणारे बेसिस आहेत. RO मायनस, NH2 मायनस, H मायनस, इथॉक्साइड आयन, OH मायनस, हे सगळे कोण आहेत इथे दिलेले? स्ट्रॉंग बेस. आणि जे सगळे स्ट्रॉंग बेस आहेत, these strong bases favors E2 mechanism irrespective of nature of substrate, की सबस्ट्रेट तुमचा कसला, टर्शरी आहे, बेन्झिलिक आहे, ॲलिलिक आहे, पण हे हायली रिॲक्टिव्ह बेसेस आहेत, स्ट्रॉंग बेसेस आहेत, ते कुठला मेकॅनिझम देतात? E2 मेकॅनिझम. आणि SN2 आणि E2 रिॲक्शन असते कॉम्पिटिटिव्ह, की रिॲक्शन चालू असताना तुमच्याकडे SN2 प्रोडक्ट पण मिळतो आणि अजून काय मिळतो? E2 प्रोडक्ट. कुठला प्रोडक्ट आपल्याला पाहिजे याच्यावरती डिपेंडंट आहे चॉईस ऑफ रिएजंट्स अँड चॉईस ऑफ रिॲक्शन कंडिशन्स. तर हे सगळं लक्षात ठेवायचं. आता बघूयात आपण E1 मेकॅनिझम, E2 मेकॅनिझम. हे एकदम सिमिलर आहे SN1 SN2 सारखं, त्यामुळे आपण एकदम फास्ट बघणार आहे. तर आधी E1 मेकॅनिझम बघूयात, इलिमिनेशन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन्स. E1 मेकॅनिझम बघतोय, युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन रिॲक्शन्स. युनिमॉलिक्युलर रिॲक्शन मीन्स मल्टीस्टेप रिॲक्शन्स. मल्टीस्टेप रिॲक्शन्स म्हणजे हा रिॲक्शन कशा थ्रू प्रोसीड होणार आहेत? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन थ्रू. तर कार्बोकॅटायन ज्याच्यामध्ये स्टेबल बनेल असे सबस्ट्रेट पाहिजेत आपल्याला. चेक करूयात लगेच E1 मेकॅनिझम. What? E1 elimination. E1 elimination. आणि या सगळ्या ज्या रिॲक्शन बघतो आपण, दोज आर
बीटा इलिमिनेशन रिॲक्शन्स ऑर 1 to एलिमिनेशन रिॲक्शन्स. तसले 11th मध्ये बघितलं आपण की आपल्याकडे सबस्ट्रेट first carbon, second carbon. For the carbon to which functional group is attached, alpha carbon adjacent is beta carbon. तर इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये 1 to एलिमिनेशनमध्ये किंवा बीटा इलिमिनेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जो बेस आहे किंवा न्यूक्लिओफाईल आहे बेस, तो काय काढून घेणार इथला एच. बीटा कार्बन आहे त्याचा काढून घेणार एच. त्याचा एच काढून घेतला की हा जो बॉन्ड आहे ह्या 2 कार्बन कार्बनमध्ये येणार का हा एक्स लिव्हिंग ग्रुप आहे. हा एक्स पेअर घेणार आणि निघून जाणार. कार्बन काही 5 बॉन्ड बनवत नाही. बेसने इथला एच रिमूव्ह केला, हा बॉन्ड आहे हा दोघांच्या मध्ये येईल कार्बन कार्बन. इकडे कार्बनचे 5 बॉन्ड बनतील. 5 बॉन्ड काही कार्बन बनवत नाही, हा पेअर घेणार आणि निघून जाणार. मग आपल्याकडे काय फॉर्म झालं, हे एक्झिस्टिंग बॉन्ड्स काही असतील ते कार्बन, एक्झिस्टिंग कार्बन कार्बन बॉन्ड, हे काही बॉन्ड्स असतील ते एक्झिस्टिंग कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड, आणि एक नवीन फॉर्म झाला मध्ये पाय बॉन्ड. इलिमिनेशन रिॲक्शन. बेसने काढून घेतला एच, तो बेसला अटॅच झाला, न्यूक्लिओफाईलला अटॅच झाला, निघून गेला एक्स. ह्याला आपण म्हणतोय इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजे इकडे जो 2 मॉलिक्युल्स आहेत, सध्या इकडे 2 मॉलिक्युल्स आहेत. हा एक मॉलिक्यूल बेस किंवा न्यूक्लिओफाईल, सेकंड मॉलिक्यूल. बेसने हा एच काढून घेतला, इकडे एक मॉलिक्यूल फॉर्म झाला एच, की ज्याला काढून घेतला बेसने, प्लस हा एक्स पेअर घेऊन निघून गेला एक्स मायनस. तर ही इलिमिनेशन रिॲक्शन आहे. 2 मॉलिक्यूल होते, तुटले आणि फॉर्म झाले पुढे 3 मॉलिक्यूल. तर ही जी रिॲक्शन आहे इलिमिनेशन रिॲक्शन, बीटा इलिमिनेशन रिॲक्शन, याच्यामध्ये एंट्रॉपी होते इन्क्रीज, डेल्टा एस. एंट्रॉपी ऑफ प्रोडक्ट्स मायनस एंट्रॉपी ऑफ रिॲक्टंट्स. की रिॲक्टंटमध्ये 2च मॉलिक्यूल होते, प्रोडक्टमध्ये 3 मॉलिक्यूल. जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन्क्रीज होणार तेवढा रँडमनेस इन्क्रीज होणार. जेवढा रँडमनेस इन्क्रीज होणार डेल्टा एस इज पॉझिटिव्ह. तर इलिमिनेशन रिॲक्शन्स आर एंडोथर्मिक रिॲक्शन्स. आपण बघितलं दीज रिॲक्शन्स आर फेवर्ड ॲट हाय टेम्परेचर. का आता ॲब्सॉर्प्शन लागते, याच्यामध्ये आपण करतोय का. इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आपण हा एक सिग्मा बॉन्ड तोडला, CH सिग्मा बॉन्ड, CX सिग्मा बॉन्ड, हा एक सिग्मा बॉन्ड तोडला, CH सिग्मा बॉन्ड, CX सिग्मा बॉन्ड, 2 स्ट्रॉंगर सिग्मा बॉन्ड तुटले आणि नवीन काय फॉर्म झाला, एक वीक पाय बॉन्ड. 2 स्ट्रॉंगर बॉन्ड तुटले आणि एक वीक बॉन्ड बनवला. इट रिक्वायर्स ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. आणि एनर्जी जर ॲब्सॉर्ब होत असेल, इलिमिनेशन रिॲक्शन्स आर एंडोथर्मिक रिॲक्शन्स. एंडोथर्मिक रिॲक्शन मीन्स डेल्टा एच इज पॉझिटिव्ह, एंडोथर्मिक. आणि रिॲक्शनमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन्क्रीज होतात. 2 मॉलिक्यूल होते, 3 बनले. म्हणजे रँडमनेस इन्क्रीज होतो, मॉलिक्युलर रँडमनेस वाढतो, मॉलिक्युलर डिसऑर्डरनेस वाढतो, म्हणजे एंट्रॉपी वाढते. एंट्रॉपी वाढते म्हणजे डेल्टा एस पण काय, पॉझिटिव्ह. तर इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये डेल्टा एच पॉझिटिव्ह, एंडोथर्मिक रिॲक्शन डेल्टा एस पॉझिटिव्ह, एंट्रॉपिकली फेवर्ड रिॲक्शन्स इन विच एंट्रॉपी इन्क्रीजेस. मग इलिमिनेशन रिॲक्शन स्पॉन्टॅनियस असेल का नाही हे आपल्याला माहिती आहे, कशावरती डिपेंडेंट असतं, गिब्स फ्री एनर्जी डेल्टा जी. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. आणि आम्ही म्हणतो फॉर स्पॉन्टॅनिटी, for spontaneity, for a reaction to be spontaneous, for a reaction to occur in a forward direction on its own spontaneously, for a spontaneity of reaction delta G must be negative. की रिॲक्शनचा डेल्टा जी निगेटिव्ह आला पाहिजे, लेस दॅन 0 आला पाहिजे. निगेटिव्ह म्हणा किंवा तुम्ही म्हणा डेल्टा जी मस्ट बी लेस दॅन 0. तर रिॲक्शन असणार स्पॉन्टॅनियस. म्हणजे या रिॲक्शनमध्ये होणार इलिमिनेशन वेन डेल्टा जी इज निगेटिव्ह. आता डेल्टा जी निगेटिव्ह यायला आत्ता डेल्टा एच जो आहे कसला आहे, पॉझिटिव्ह. एंडोथर्मिक रिॲक्शन, 2 स्ट्रॉंगर बॉन्ड तोडायचे, स्ट्रॉंग बॉन्ड तोडायचे, तर एनर्जी काय होणार, ॲब्सॉर्ब. आणि वीक बॉन्ड बनला,
थोडी एनर्जी लिबरेट झाली, म्हणजे जेवढी एनर्जी ॲब्सॉर्ब होणार त्याच्यापेक्षा जास्त लिबरेट होणार नाही. एंडोथर्मिक रिॲक्शन. नेट रिझल्ट इज ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. डेल्टा एच इज पॉझिटिव्ह. आणि रिॲक्शनचा डेल्टा एस पण काय आहे बाबा? एंट्रॉपी इन्क्रीज होते, रँडमनेस इन्क्रीज होतो, हे पण पॉझिटिव्ह आहे. हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह. आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर मिनिमम काय असतं बाबा? 0. त्याच्यानंतर 1 2 3 4 काय असेल ते. ॲब्सोल्यूट टेम्परेचर इज नेवर निगेटिव्ह. ते असू शकतं एक तर 0 किंवा काय असू शकतं पॉझिटिव्ह. तर टेम्परेचरची व्हॅल्यू आहे, टेम्परेचरची व्हॅल्यू नेहमी काय असणार आहे? पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. मग डेल्टा जी जर निगेटिव्ह पाहिजे ना आपल्याला, हा डेल्टा जी निगेटिव्ह आला पाहिजे. इकडे पॉझिटिव्ह, टेम्परेचर पॉझिटिव्ह, डेल्टा इज पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह. तर इकडचा जो प्रोडक्ट आहे तो निगेटिव्ह येणार आहे. इकडे जो होल प्रोडक्ट येणार आहे तो काय येणार आहे? निगेटिव्ह. आणि पुढचा पार्ट काय आहे? पॉझिटिव्ह. तर हा जो डेल्टा जी आहे त्याचा साईन आहे की डेल्टा एच मोठा आहे का टी इंटू डेल्टा एस मोठा आहे. तुमच्याकडे मॅग्निट्यूड डेल्टा एचची मॅग्निट्यूड ग्रेटर असेल कुणापेक्षा? टी इंटू डेल्टा एस पेक्षा. हा डेल्टा एचची मॅग्निट्यूड टी इंटू डेल्टा एस पेक्षा जास्त आली, म्हणजे पॉझिटिव्ह पार्ट जास्त आला कशापेक्षा? निगेटिव्ह पार्टपेक्षा. तर डेल्टा जी काय बनणार बाबा? डेल्टा जी बनणार पॉझिटिव्ह. रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टॅनियस. ही रिॲक्शन होणार नाही कधी? क्या डेल्टा एच जास्त पॉझिटिव्ह असेल कुणापेक्षा? टी इंटू डेल्टा एस पेक्षा. तर डेल्टा एच पॉझिटिव्ह, तर जास्त व्हॅल्यू येणार आणि निगेटिव्ह व्हॅल्यू कमी, म्हणजे डेल्टा जीचा साईन काय येणार? पॉझिटिव्ह. तेच मी म्हणतो अपोजिट, की डेल्टा एचची मॅग्निट्यूड टी इंटू डेल्टा एस पेक्षा आली कमी. हा दोघांचा जो प्रोडक्ट आहे त्याची व्हॅल्यू जास्त आली डेल्टा एच पेक्षा. म्हणजे कुठली व्हॅल्यू जास्त आली? निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त आली पॉझिटिव्ह व्हॅल्यूपेक्षा. तर डेल्टा जी काय बनणार आहे? डेल्टा जी बनणार आहे बाळा निगेटिव्ह. आणि डेल्टा जी निगेटिव्ह म्हणजे रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस. डेल्टा जी इज निगेटिव्ह दॅट मीन्स रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस. म्हणजे ही रिॲक्शन होणार फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये स्पॉन्टॅनियस. कधी? वेन टी इंटू डेल्टा एस इज ग्रेटर दॅन डेल्टा एच. तर हा प्रोडक्ट जास्त आणायचा आहे. हा प्रोडक्ट तुम्ही जेवढा जास्त आणणार तेवढी कुठली व्हॅल्यू इन्क्रीज होणार? निगेटिव्ह. आणि डेल्टा जी जसा निगेटिव्ह बनत जाणार रिॲक्शन काय बनत जाणार? स्पॉन्टॅनियस इलिमिनेशन होत राहणार. मग तुम्हाला टी इंटू डेल्टा एच जर इन्क्रीज करायचा आहे तर सिंपल फंडा आहे, काय इन्क्रीज करा? टेम्परेचर. तुम्ही टेम्परेचर जेवढा करणार इन्क्रीज तेवढा टी इंटू डेल्टा एस प्रोडक्ट इन्क्रीज होणार. आणि टी इंटू डेल्टा एस प्रोडक्ट इन्क्रीज झाला, डेल्टा जी बनणार निगेटिव्ह आणि रिॲक्शन काय होणार? स्पॉन्टॅनियस. म्हणून मगाशी आपण म्हणलं की इलिमिनेशन रिॲक्शन्स आर फेवर्ड ॲट हाय टेम्परेचर्स. इलिमिनेशन रिॲक्शन्स आर फेवर्ड ॲट हाय टेम्परेचर. ते जस्ट बॅकग्राऊंड. इलिमिनेशन रिॲक्शन्स हे बीटा इलिमिनेशन. अल्फाचा फंक्शनल ग्रुप लिव्हिंग ग्रुप आणि बेटाचा ॲसिडिक एच होणार रिमूव्ह. आणि अल्फा बीटा कार्बनमध्ये 1 2 कार्बनमध्ये फॉर्म होणार पाय बॉन्ड. इलिमिनेशन रिॲक्शन. आता बघूयात हे मेकॅनिझम. इवन इलिमिनेशन्स, युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन विच प्रोसीड्स थ्रू फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन and which is a multi-step reaction whose rate depends on only concentration of substrate. बघा जेनरिक मेकॅनिझम आपण बघूयात. रिॲक्शन आपण अशा टाईपमध्ये कन्सिडर करूयात. ही रिॲक्शन घेऊयात आपण. सेम रिॲक्शन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड CH3 C CH3 ब्रोमीन CH3 टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि याची रिॲक्शन आपण चालू आहे मुळात कोणाबरोबर? अल्कोहोलिक किंवा H2O बरोबर घेऊया. त्याचं हीटिंग H2O बरोबर आपण याचं करून कन्सिडर करूयात हीटिंग. H2O बरोबर याचं हीटिंग कन्सिडर करूयात.
तर आपल्याकडे फॉर्म झालं CH3 C CH3 सॉरी इलिमिनेशन प्रोडक्ट हाय टेम्परेचर प्रोडक्ट बनला आपल्याकडे इलिमिनेशन प्रोडक्ट ॲज अ मेजर प्रोडक्ट थोडाफार सबस्टिट्यूशन तर बनणार SN1 E1 कॉम्पीट करणार आहेत याच्यामध्ये का तर सबस्ट्रेट आहे टर्शरी आणि बेस आहे एक वीक बेस तर SN1 तर होणार आहे इथे OH येणार आणि अजून काय बनणार आहे इलिमिनेशन प्रोडक्ट फक्त टेम्परेचर हाय तर इलिमिनेशन प्रोडक्ट असेल मेजर प्रोडक्ट त्याचं आपण बघतोय मेकॅनिझम की रिॲक्शन कशी होत असेल ते आपण रिप्रेझेंट करतो इकडे की सॉल्वंट आहे एक पोलर प्रोटिक सॉल्वंट आहे सॉल्वंट इज अ पोलर प्रोटिक सॉल्वंट वीक न्यूक्लिओफाईल टर्शरी सबस्ट्रेट तर कार्बोकॅटायन फॉर्म होऊ शकतो तर ह्या रिॲक्शनमध्ये स्टेप 1 असेल फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन पहिली RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप CH3 ब्रोमीन CH3 हा ब्रोमीन आहे पेर घेऊन निघून जाणार फर्स्ट रिॲक्शन RDS rate determining step slowest step of reaction mechanism which results in formation of carbocation planar carbocation sp2 hybridized CH3 आणि पेर घेऊन कोण निघून गेला बाबा Br मायनस हा ब्रोमीन लिव्हिंग ग्रुप आहे पेर घेऊन निघून गेला त्याची CBr बॉन्डची RDS रेट डिटरमाइनिंग स्टेप फर्स्ट स्टेप ऑफ रिॲक्शन मेकॅनिझम मग आम्हाला इकडे कळलं बाबा की E1 मेकॅनिझम आहे E1 मेकॅनिझममध्ये आम्हाला माहिती आहे रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ओनली ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट फक्त सबस्ट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रेट डिपेंडंट आहे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन एकाच वरती रेट डिपेंडंट आहे हे आपल्याला माहिती आहे एक्सपेरिमेंटली कळतं इथे आपण प्रूव्ह नाही करू शकत एक्सपेरिमेंटली कळतं की हा रिॲक्शनचा रेट फक्त सबस्ट्रेटवरती डिपेंडंट आहे की जेवढा तुम्ही सबस्ट्रेटचा कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करणार रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होणार सबस्ट्रेटचा कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केला रिॲक्शनचा रेट डिक्रीज होणार H2चा कॉन्सन्ट्रेशन चेंज केला इन्क्रीज ऑर डिक्रीज दॅट डज नॉट अफेक्ट रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे रिॲक्शनचा रेट फक्त एकाच वरती डिपेंडंट आहे ही कसली रिॲक्शन आहे युनिमॉलिक्युलर रिॲक्शन युनिमॉलिक्युलर आणि वरून ही एक कसली रिॲक्शन आहे फर्स्ट ऑर्डर खातं एक्सपोनंट काय इकडे 1 हे सगळे SN1 SN2च्या स्टार्टला पण बघितलंय युनिमॉलिक्युलर फर्स्ट ऑर्डर बरं ह्या रिॲक्शनमध्ये काय फॉर्म होतो कार्बोकॅटायन तर E1 मेकॅनिझम आहे E1 मेकॅनिझम सगळ्यात महत्त्वाचं E1 मेकॅनिझम प्रोसीड्स थ्रू कार्बोकॅटायन आणि हे जर कार्बोकॅटायन थ्रू फॉर्म होत असेल तर तुम्हाला दरवेळेस जो कार्बोकॅटायन फॉर्म होतोय त्याची काय चेक करावी लागेल स्टॅबिलिटी आणि अजून तुम्हाला काय चेक करावं लागेल की काही रिअरेंजमेंट होईल का टू फॉर्म स्टेबल कार्बोकॅटायन तर जे SN1 मध्ये झालं कार्बोकॅटायन बनला कार्बोकॅटायन हॅज टेंडन्सी टू अंडरगो रिअरेंजमेंट टू फॉर्म स्टेबल कार्बोकॅटायन सेम फंडा होणार आहे E1 मध्ये आत्ता इकडे काही रिअरेंजमेंट होणार नाही का आता प्रायमरी कार्बन आहे प्रायमरी कार्बन आहे प्रायमरी कार्बन आहे तर काही शिफ्टिंग होणार नाही याच्यामध्ये हा टर्शरी आहे हा स्टेबल बनला इकडे टर्शरी कार्बोकॅटायन स्टेबल कार्बोकॅटायन तर इकडे फॉर्म झाला कार्बोकॅटायन इंटरमिजिएट आणि मग कार्बोकॅटायन जर बनत असेल तर ही एक कसली रिॲक्शन असणार आहे मल्टी स्टेप रिॲक्शन आणि या रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होणार आहे रेट इन्क्रीजेस विथ आत्ताच बघितलं आपण टेम्परेचर रेट इन्क्रीजेस विथ टेम्परेचर आणि पहिल्या स्टेपमध्ये जर कार्बोकॅटायन बनवायचा आहे तर ज्या सॉल्वंटमध्ये रिॲक्शन चालू आहे तो सॉल्वंट कसला पाहिजे पोलर प्रोटिक सॉल्वंट तर याच्यामध्ये पण तुमच्याकडे काय पाहिजे पोलर प्रोटिक सॉल्वंट आणि काय पाहिजे तुम्हाला वीक बेस H2O अल्कोहोल ईस्टर वीक बेस जास्त स्ट्रॉंग बेस नको वीक बेस म्हणून H2O घेतला इकडे तर रिॲक्शन चालू आहे सध्या कार्बोकॅटायन बनला की स्टेप 2 आता
हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा कार्बन आहे, हा पण बीटा कार्बन आहे, हा पण बीटा कार्बन आहे. ऑल दीज बीटा कार्बन्स आर इक्वॅलंट कार्बन, सेम नेचरचे कार्बन्स आहेत. तर काही प्रॉब्लेम नाही, कुठे अटॅक होईल त्याचा. पुढे CH3 C CH3 पॉझिटिव्ह चार्ज C आणि इकडे हा CH3 आहे, त्याला अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करूयात आपण. तर हा अल्फा कार्बन होता आपला, हा बीटा कार्बन. आता बीटा हायड्रोजनवरती होणार आहे ॲसिडिक. अल्फा कार्बन पॉझिटिव्हली चार्ज, ॲडजस्टंट कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो स्वतःकडे खेचणार, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचले की कार्बन हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन खेचणार. हायड्रोजन जे आहेत इकडे त्यांच्यावरती डेव्हलप होणार पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. दोज हायड्रोजन्स विल ॲक्ट ॲज अ ॲसिडिक हायड्रोजन. कार्बन कार्बन sp2 कार्बन sp3 कार्बन. sp2 कार्बन being more electronegative and positively charged सध्या तर इट इज मोर इलेक्ट्रोफिलिक. तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचणार स्वतःकडे. ह्या कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी हिने खेचली, ह्या कार्बन एचची खेचणार, एचवरती येणार पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. आता हे जे बीटा हायड्रोजन ॲटम्स आहेत ॲसिडिक हायड्रोजन, त्यांच्यावरती अटॅक करणार हा न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल इथेही अटॅक करू शकतो आणि बनू शकतं आपल्याकडे अल्कोहोल. आधी फॉर्म होणार प्रोटोनेटेड अल्कोहोल, मग होणार डिप्रोटोनेशन, अल्कोहोल बनणार सबस्टिट्यूशन प्रोडक्ट. पण आता इलिमिनेशन चालू आहे, टेम्परेचर हाय, एनर्जेटिकली फेवर्ड आहे आता. तर आता जो न्यूक्लिओफाईल आहे आपल्याकडे, वीक बेस H2O हा येणार आणि इकडून काढून घेणार H, किंवा तुम्ही दाखवू शकता हा Br मायनस आला आणि त्यांनी काय काढून घेतला H. पण आत्ता H2O असेल एक्सेसमध्ये. H2O सॉल्वंट आहे, तर सॉल्वंटचे मॉलिक्युल्स या रिॲक्टंटच्या मॉलिक्युलपेक्षा एक्सेसमध्ये असतील. तर Br मायनसपेक्षा आतमध्ये कोण असेल एक्सेसमध्ये H2O. म्हणून मी इकडे H2O दाखवला, तुम्ही Br मायनस पण दाखवू शकता की Br मायनसने हा H काढून घेतला ॲसिडिक. तर H2O जो आहे तो येणार आणि हा H घेणार काढून, H प्लस घेतला काढून, इकडे फॉर्म झालं H3O प्लस विच इज सेम ॲज H प्लस. आणि हा जो बॉन्ड आहे तो शिफ्ट होणार ह्या दोघांमध्ये ॲज अ पाय बॉन्ड. ती एक ॲसिड बेस रिॲक्शन आहे, फास्ट रिॲक्शन आहे. डिप्रोटोनेशन, इकडे आपल्याकडे फॉर्म झालं CH3 C CH3 ॲज इट इज. CC सिग्मा बॉन्ड ॲज इट इज. इकडे हा बॉन्ड शिफ्ट झाला या दोघांमध्ये ॲज अ पाय बॉन्ड. इकडे एक पाय बॉन्ड फॉर्म झाला आणि 2 H आहे तसेच, त्यांच्यामध्ये काही चेंज नाही. H आणि अजून काय फॉर्म झाला आपल्याकडे H3O प्लस. H3O प्लस इज सेम ॲज H प्लस. हा H3O प्लस Br मायनस H प्लस Br मायनस HBr. तर Br मायनसनी काढून घेतला H, बाय प्रोडक्ट इज HBr. त्या रिॲक्शनमध्ये आपल्याकडे बाय प्रोडक्ट आपण रिप्रेझेंट करताना अशा टाईपमध्ये करतो की बाय प्रोडक्ट कोण आहे बाबा आमच्याकडे HBr, की ते निघून गेलं रिॲक्शनमधून आणि फायनल प्रोडक्ट आपल्याकडे फॉर्म झाला अल्की. तर हे इवन मेकॅनिझम. इवन मेकॅनिझम तर आपण सिम्पल अशा टाईपमध्ये पण रिप्रेझेंट करू शकतो. हे सिम्प्लिफाईड रिप्रेझेंटेशन. हा लिव्हिंग ग्रुप X. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होणार आहे, फर्स्ट स्टेप इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप, स्लो स्टेप ऑफ रिॲक्शन मेकॅनिझम. हा लिव्हिंग ग्रुप आहे, त्यांनी पेअर घेतली आणि निघून गेला. इथे एक H दाखवूयात बीटा. हा अल्फा कार्बन, बीटा कार्बन, हा सबस्ट्रेट. तर ही फर्स्ट स्टेप. स्लो स्टेप की एक्सनी पेअर घेतली आणि निघून गेला, मायनस एक्स मायनस आणि कार्बोकेटायन फॉर्म झाला सी एच सी. इकडून निघून गेला, इकडे आला पॉझिटिव्ह चार्ज आणि काही एक्झिस्टिंग बॉन्ड्स असतील ते आहेत तसेच 2. हा कार्बोकेटायन इंटरमिजिएट. आणि आता होणार आहे सेकंड स्टेप. सेकंड स्टेपमध्ये हा एक्स मायनस किंवा न्यूक्लिओफाईल काही असेल तर न्यूक्लिओफाईल आता H2 आहे, काही न्यूक्लिओफाईल असेल तर सेकंड स्टेप असणार आहे एक फास्ट स्टेप ज्याच्यामध्ये आपल्याकडे असेल न्यूक्लिओफाईल. हा न्यूक्लिओफाईल येणार आणि काय काढून घेणार, हा बीटा H.
बीटा एच काढून घेतला की हा बॉन्ड शिफ्ट होणार ह्या दोघांमध्ये ॲज अ पाय बॉन्ड आणि आपल्याकडे फॉर्म होणार इकडे अल्कीन सी डबल बॉन्ड सी आणि न्यूक्लिओफाईल आहे त्याला अटॅच झाला हा एच आणि अल्कीन फॉर्म झालं फायनल. आणि कुठली स्टेप? सेकंड स्टेप. तर मेकॅनिझम सिम्प्लिफाईड तुम्ही असेही रिप्रेझेंट करू शकता, इवन मेकॅनिझम. आणि इवन मेकॅनिझममध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? हे कार्बोकेटायन, पॉसिबिलिटी ऑफ कार्बोकेटायन रिअरेंजमेंट, ते लक्षात ठेवायचं. हे 11th मध्ये आपण बघितलं होतं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स, की वेन अल्कोहोल्स आर ट्रीटेड विथ स्ट्रॉंग H2SO4 इट अंडरगोज इलिमिनेशन टू गिव्ह अल्कीन. ती एक रिॲक्शन बघितली होती आपण, रिॲक्शन ऑफ अल्कोहोल विथ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड विच इज ऑल्सो नोन ॲज डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल मीन्स रिमूवल ऑफ वॉटर फ्रॉम अल्कोहोल टू फॉर्म अल्कीन. अल्कोहोल आहे आपण अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करूयात सध्या एच सी आणि इकडे ओ एच. तर फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे अल्फा ॲडजस्टंट कार्बन बीटा, आणि याचं जर आपण हीटिंग केलं इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड H प्लस हीटिंग, किंवा डायल्यूट ॲसिडमध्ये सुद्धा याचं हीटिंग केलं तरी तेच होणार आहे. तर आपण H प्लस हीटिंग लिहू शकतो सिम्पल, की H प्लस आणि आम्ही केलं याचं हीटिंग. H प्लस हीटिंग केलं की हा OH आणि शेजारचा H निघून जाणार आहेत ॲज अ H2. H2 निघून गेला, आपल्याकडे काय फॉर्म झालं इकडे प्लस H2, इकडे फॉर्म झालं अल्कीन फ्रॉम अल्कोहोल. ह्या रिॲक्शनला आपण म्हणलं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल आहे त्याच्यामधून आपण काय काढून घेतला H2, रिमूव्हल ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज डिहायड्रेशन. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल गिव्स अल्कीन. तर याच्यामध्ये आपण असं नाही दाखवत, इकडे किंवा आपण कन्सिडर करूयात इकडे एक एच आहे, इकडे आपल्याकडे काहीतरी म्हणूयात की न्यूक्लिओफाईल, एखादा न्यूक्लिओफाईल बेस, की हा बेस आला, हा एच काढून घेतला, एच काढून घेतला की हा बॉन्ड आला ह्या दोघांच्यामध्ये, OH पेअर घेऊन निघून गेला. आणि OH जर पेअर घेऊन निघून गेला तर फॉर्म काय होणार आहे पुढे प्रोडक्टमध्ये OH मायनस. आणि जे OH मायनस आहे, OH मायनस इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप. OH मायनस इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप. तर OH मायनस इझिली निघून जात नाही. OH मायनस इझिली निघून जात नाही म्हणून आपण रिॲक्शन केली ॲसिडमध्ये. ॲसिडमध्ये हा OH आहे त्याला आपण कन्वर्ट करतो गुड लिव्हिंग ग्रुपमध्ये. बघूयात. तर OH मायनस इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप. तो जास्त बेसिक आहे त्यामुळे तो इझिली निघून जात नाही रिॲक्शनमधून, मग त्याला गुड लिव्हिंगमध्ये कन्वर्ट करतो आपण बाय प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. तर ही जी रिॲक्शन चालू आहे सध्या, आपण ही रिॲक्शन कन्सिडर करूयात. CH3C CH3 आणि ब्रोमीन होता, आता फक्त इकडे OH रिप्रेझेंट करूयात. इकडे घेऊयात CH3, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी सबस्ट्रेट आहे आणि याचं H2 मध्ये हीटिंग चालू आहे डायल्यूट ॲसिडमध्ये. आपण म्हणूयात की याच्यामध्ये आपण काय घेतलंय डायल्यूट H प्लस आणि काय सुरू केलंय हीटिंग. आता डायल्यूट H प्लस म्हणजे आपल्याला माहिती आहे की H2O प्लस डायल्यूट HCl, डायल्यूट H2SO4, काही पण म्हणजे थोडाफार H2SO4 ॲड केला आहे वॉटरमध्ये बस. आणि रिॲक्शनमध्ये फॉर्म होणार आहे आपल्याकडे अल्कीन. का तो होणार आहे डिहायड्रेशन रिॲक्शन CH2, बीटा एलिमिनेशन रिॲक्शन, आणि रिमूव्ह काय होणार आहे H2. चेक करूया. तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आहे, इलिमिनेशन झालं, आपल्याकडे बनला अल्कीन आयसोब्युटिलीन किंवा 2-मिथिल प्रोपीन, काही म्हणा, अल्कीन फॉर्म झाला. रिॲक्शन कशी होणार आहे मेकॅनिझम, ते SN1 मेकॅनिझम आहे. का तर तुम्हाला सबस्ट्रेट कसला दिसतं, हे सॉरी E1 मेकॅनिझम. इलिमिनेशन रिॲक्शन पण असणार कसली आहे E1. का तर डायल्यूट H प्लस, डायल्यूट H प्लस म्हणजे आतमध्ये एक्सेसमध्ये कोण असणार आहे H2 आणि H2 एक कोण आहे वीक बेस. तर वीक बेसमध्ये चालू आहे इलिमिनेशन. टर्शरी सबस्ट्रेट आहे, पोलर सॉल्वंट आहे, तर रिॲक्शन कुठली होऊ शकते E1 मेकॅनिझम. तर E1 मेकॅनिझम आहे
तर स्टेप 1 असेल आपल्याकडे अशा टाईपमध्ये. स्टेप 1 CH3 C CH3 OH CH3. तर सुरुवातीला हा जो OH आहे त्याचं होणार आहे प्रोटोनेशन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H+. की आपल्याकडे जो H+ आहे डायल्यूट सोल्युशनमध्ये त्यांनी होणार प्रोटोनेशन. लोन पेअर अटॅक करणार H+ वरती, प्रोटोनेशन होणार आणि प्रोटोनेशन झाला की आपल्याकडे फॉर्म होणार CH3 C CH3 CH3 ऑक्सिजन H, अजून एक H अटॅच झाला ह्याला, एक लोन पेअर आणि ऑक्सिजनवरती चार्ज काय आला पॉझिटिव्ह. ते आपल्याकडे होतं अल्कोहोल आणि हे काय फॉर्म झालं आपल्याकडे प्रोटोनेटेड अल्कोहोल. प्रोटोनेटेड अल्कोहोल हा OH- एक बॅड लिव्हिंग ग्रुप होता. हा पेअर घेऊन निघून गेला असता तर फॉर्म झाला असता टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन प्लस OH-, पण होत नाही का तर OH- एक बॅड लिव्हिंग ग्रुप आहे, रिॲक्शन बॅकवर्ड जास्त चालली असते. म्हणून हा जो OH ग्रुप आहे त्याला आपण कन्वर्ट कशामध्ये केला H2O+ मध्ये. आता हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. ही जर पेअर तुटली ऑक्सिजनने घेतली तर निघून कोण जाणार आहे H2O. आणि लिव्हिंग ग्रुपमध्ये आपल्याला काय फ्युगॅसिटी ऑर्डर. लिव्हिंग ग्रुपमध्ये आम्हाला माहिती आहे दिस न्यूट्रल H2O इज अ गुड लिव्हिंग ग्रुप दॅन OH-. का आता हा लेस बेसिक आहे, हा मोर बेसिक आहे, ह्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे याच्यापेक्षा. तर हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, हा बॅड लिव्हिंग ग्रुप आहे. आत्ता हा पेअर घेऊन निघून गेला असता बॅड लिव्हिंग ग्रुप, आता पेअर घेऊन निघून गेला H2 गुड लिव्हिंग ग्रुपमध्ये कन्वर्ट झाला. तर म्हणून आपण आधी करतो प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. आणि बस आता स्टेप 2 विच इज RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन CH3 C CH3 CH3 ऑक्सिजन H लोन पेअर पॉझिटिव्ह चार्ज. इकडे होणार आहे RDS, रेट डिटरमाइनिंग स्टेप, स्लो स्टेप. ऑक्सिजन ही पेअर घेणार आणि निघून जाणार रिॲक्शनमधून, कार्बोकॅटायन फॉर्म होणार. प्लस काय फॉर्म झालं H2. तिथे एक बाय प्रोडक्ट आम्ही दाखवला आहे H2, ते फॉर्म झालं. आणि हा H+ आला असेल काही ॲसिडमधून, डायल्यूट HCl, डायल्यूट H2SO4, तुमचं जे पण काय ॲसिड असेल आपण म्हणत H2SO4 की हा बाबा झाला तुटला कशामध्ये HSO4- मध्ये प्लस H+ मध्ये, किंवा आम्ही म्हणत आमच्याकडे HCl आहे, HCl काही आयनाइज झाला H+ मध्ये प्लस Cl- मध्ये, डिपेंडिंग ऑन कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्शन कंडिशन्स, टेम्परेचर हे सगळं चेंज होणार आहे. सबस्टिट्यूशन होऊ शकतं, इलिमिनेशन होऊ शकतं. आपण आत्ता बघतोय इलिमिनेशन. तर आपण म्हणत की आपण डायल्यूट H2SO4 यूज केला, सपोज जो डिसोसिएट झाला H+ मध्ये HSO4- मध्ये, हे H+ केले इथं आपण कन्झ्युम, दॅट ॲसिड विल ॲक्ट ॲज अ कॅटलिस्ट, ते परत रिजनरेट होणार आहे रिॲक्शनमध्ये. तर जो कार्बोकॅटायन इकडे फॉर्म झाला आता स्टेप 3 CH3 C CH3 C H H H इकडे पॉझिटिव्ह चार्ज, हा बीटा कार्बन आणि बीटा हायड्रोजन ॲटम्स, ॲसिडिक हायड्रोजन ॲटम्स, ज्यांच्यावरती आता अटॅक कोण करणार आहे त्यांच्यावरती अटॅक करू शकतो H2, का आता हा एक्सेसमध्ये, किंवा तुम्ही कोणी अटॅक केला म्हणू शकता HSO4-. HSO4-. ही रिॲक्शन आपण ॲसिडमध्ये सुरू केली, हीटिंग चालू आहे. ॲसिड तुटला H+ मध्ये, HSO4- मध्ये, H+ केले कन्झ्युम, पहिल्या रिॲक्शनमध्ये प्रोटोनेटेड अल्कोहोल, देन डिप्रोटोनेशन, रिमूव्हल ऑफ वॉटर, वॉटर निघून गेला, फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, स्लोवेस्टी. आणि आता इकडे हा H2 ऑक्सिजन हा ॲसिडिक H काढून घेईल किंवा HSO4- हा H काढून घेईल. आपण म्हणत की HSO4 काढून घेतला तात्पुरता,
की HSO4 मायनस आहे, हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनने हा H काढून घेतला, H काढून घेतला की पेर येणार ह्या दोघांमध्ये, इलिमिनेशन झालं, अल्किन फॉर्म झाला, CH3 C CH3 डबल बॉन्ड C H आयसोब्युटिलीन अल्किन. HSO4 ला H मिळाला, परत काय रिजनरेट झालं, H2SO4. H2SO4 परत H+ देणार, कंटिन्युअस रिॲक्शन होत राहणार की ज्याच्यामध्ये H2SO4 कन्झ्युम होणार, परत H2SO4 काय होणार, फॉर्म. H2SO4 और ॲसिड ॲक्ट्स ॲज अ कॅटॅलिस्ट, म्हणून आपण म्हणतो कॅटॅलिटिक डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. कॅटॅलिटिक डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, की अल्कोहोलचं केलं डिहायड्रेशन बाय युझिंग ॲसिड ॲज अ कॅटॅलिस्ट. H2SO4 बनला म्हणजे ॲसिड बनलं, ॲसिड म्हणजेच H+ बनलं, H+ आपण कन्झ्युम केला, फायनली परत H+ बनला, हे आपण असंही दाखवू शकतो. ह्या रिॲक्शनमध्ये जो H2O आहे एक्सेसमध्ये, H2O न्यूक्लिओफाईल आहे, हा न्यूक्लिओफाईल बिग बेस काय काढून घेणार, H काढून घेणार, H काढून घेतला, ही पेर ह्या दोघांमध्ये परत शिफ्ट होणार, आणि H2Oने H काढून घेतला म्हणजे फॉर्म काय झालं, H3O+, ह्या H2Oने काढून घेतला H3O+, म्हणजेच काय बाबा, H+. जे ॲसिड आपण कन्झ्युम केलं ते ॲसिड परत रिजनरेट झालं, ह्याला आपण म्हणतो डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल इन प्रेझन्स ऑफ ॲसिड, विच इज अ इलिमिनेशन रिॲक्शन. आणि टर्शरी सबस्ट्रेट होता म्हणून काय फॉर्म झाला, स्टेबल कार्बोकॅटायन. टर्शरी कार्बोकॅटायन मेकॅनिझम कुठला झाला, E1 मेकॅनिझम. मग काही E1चे एक्झाम्पल्स बघूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, आणि बघूयात E2 मेकॅनिझम. मग काही E2चे मेकॅनिझममधले काही लेक्चर हे एक्झाम्पल्स घेऊयात. E2 संपला की मग E1CB मेकॅनिझम बघूयात. E1CB मेकॅनिझम झालं की मग आपण करूयात MCQ बेस्ड ऑन रिॲक्शन मेकॅनिझम्स, SN1, SN2, E1, E2, SNI, E1CB, पार्टिसिपेशन ऑफ नेबरिंग ग्रुप, सगळ्यांवरती डिपेंड.